ओळख पण येऊन दिली नाही ना. माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर मोठ्या मोठ्या दगडी आपटून पोलिसांचं किस्सा भरलं, पोलिसांचं किस्सा भरलं. ना नोटी दगड आपटली, ओळख पण येऊन दिली नाही ना. माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर मोठ्या मोठ्या दगडी आपटून पशार झालं ना, पशार झालं ना. पोलिसांचं किस्सा भरलं, पोलिसांचं किस्सा भरलं. पोलिसांना पक्क्या मोठ्या दिल्या, पक्क्या बनला दिल्या ना. माझा नवरा तसा मरून पडलाय जाग्यावर. यांचे घरायांना पोलीस राखायला गेलं, यांचे घरायांना पोलीस राखायला गेलं. माझा नवरा तसा भरून राहिला. वसई विरारमध्ये पुन्हा एकदा गुंडांची दहशत सुरू झाली की काय असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. एके जर पाहिलं तर काल झालेल्या आत्माराम पाटील याच्या हत्याकांडानंतर पूर्णतः वसई विरार शहर हे हादरून सोडलेलं आहे. आणि सध्या मी आत्माराम पाटील यांच्या कुटुंबांजवळ सांत्वन करण्यासाठी आलेलो आहे. काकी काय सांगाल, कालची जी घटना झाली ती अतिशय निंदनीय आणि निगृण पद्धतीने झाली होती, काय नक्की भावना आहेत? माझ्या भावना, माझ्या नवऱ्याला न्याय मिळलं पाहिजे. माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर मोठे मोठे दगड टाकले, मोठे दगड टाकून डोकं ठेचलं. त्याच्यानं चेहरा पण नाही समजून आला, ओळखून नाही आला. माझा नवरा पडलेला तिथे तर ओळखून नाही आला. आम्ही गेलेलो तिथे बघायला तर पोलीस सांगते जा हॉस्पिटलमध्ये नेलाय, जा चौकशी करा तुम्ही. आता आम्ही कुठे जा, पोलीस असे सांगतात तर चला बाबा पोलिसांचं खरं असेल. आम्ही गेलो बघायला तर कुठे तिथे पण नाही, इथे नाही. 2 ठिकाणी पोलीस चौकीला फिरलो आणि परत आलो. परत येऊन ते हॉस्पिटलमध्ये गेलो. त्याच्यानंतर अर्ध्या 1 तासानं ॲम्ब्युलन्स आली, त्याच्यात आलं. पोलिसांना आम्ही जेव्हा तिथे हत्या झाली तिथे पहिल्यांदा गेले तेव्हा ते सांगायला लागले इथे नाही तुमचा नवरा मिळत, इथे तुमच्या मोबाईल घड्याळ वगैरे पडला, तुमचा नवरा नाही इथे. आता माझा नवरा नाही कशावरून असं आम्हाला वाटलं नसेल तेव्हा आम्ही गेलो. पण माझ्या नवरं पडलेलं डोकं ठेचलेलं होतं दगडाने, मोठे मोठे दगडाने तेही ठेचलं होतं. माझा नवरा तिथे पडलेला होता. पोलीस तरी काय बोलले नाही, कारण तेही त्यांचे पाहून पैसे घेऊन ते त्यांच्या बाजूने न्याय ते करत होतं, आमच्या बाजूने नाही बोलतच नव्हतं. त्यांचं ते पैसे घेऊन खिचे भरले होते म्हणून ते त्यांच्या बाजूने न्याय बोलत होतं त्यांचं. इथे नाही तुमचा नवरा तिकडे. मी बायको असून त्यांची मला खरं नाही सांगितलं पोलिसाई. एवढं त्या खोट्या गुंड्याचं खरं ठेवलं तेही. ते खरं सांगितलं की इथे नाही म्हणून. गुंड्यांनी पैसे दिलेले, भाल्या शेटनी तेही पैसे दिलेले, तेव्हा तेही त्यांचंच खरं सांगितलं आम्हाला. माझा नवरा तिथं पडलेला, उन्हात पडलेला, जीव गेलेला, असं तो रक्ताला झालेला तरी सांगितलं नाही. हे पोलीस पैसे खाते जायलेत ना. माझी एकच इच्छा आहे का पोलिसाई एवढं पैसे खाऊ नये, गरिबाची हाय घेऊ नये कोणी. श्रीमंताला न्याय देता तुम्ही, त्या गुंड्याला न्याय देता, गरिबाला द्या ना तुम्ही. ते विश्वास पटेल ना पोलिसांवर. पोलिसाई पैसे घ्यायचे आणि त्यांची गुंड्यांची बाजू घ्यायची का? असं कसं का चालेल? त्यांच्यासोबत मंडल अधिकारी देखील गेला होता. काय वाटतं नक्की प्रशासनाने काय प्री प्लॅनिंग केला होता काय? असं असणारच ना, पीठपाणी केल्याशिवाय का? नक्कीच एक जर पाहिलं तर आता जे आत्माराम पाटील होते त्यांचे जे चिरंजीव आहेत ते देखील माझ्यासोबत आहेत. काय सांगशील, कालची जी घटना होती अतिशय मनाला वेदना देणारी घटना होती. तुझे वडील त्या ठिकाणी गेले होते, जाताना तुझं वडिलांसोबत काय बोलणं झालं होतं का? माझं बोलणं एवढं झालं, मी आमच्या घरी सत्यनारायण पूजा होती, ते बोलाले एक मंडल अधिकारी तिकडे आलेला आहे, मी त्यांच्या खदानीवर चाललो. मी बोललो जेव्हाच्या टायमिंग तुम्ही या. आणि मी ते बोललो फोनवर बोलत होते, मी त्यांच्या अगोदर तिकडे गेला, कारण मी त्याच गावात त्याच रोडला गेला तिकडून. त्याच्यानंतर मी बघितलं तिकडे पोरं बिरं पण होती आणि आपलं माहीत नाही कोणाचं काय झालं काय नाही. पोरं मी माझ्या रस्त्याला गेला, नंतर आला परत. त्याच्या येताना पण मला पप्पा भेटला रस्त्यात. नंतर त्यांच्या गाडीत तिकडे बसून गेला. तर मी घरी आला. त्याच्यानंतर गावात सर्वांना माहीत पडलं का अर्धा 1 तासात की असं झाले, या हेमंतच्या पप्पाचं बोलतं असं झाले. पण माझ्यापर्यंत कोणी सांगितलं नाही, कारण की माझ्या पप्पाचं झालेलं होतं. मग गावात घरात कार्यक्रम होता म्हणून सर्वांना माहीत पडलं. आणि मेन जास्त करून रॉड घेताना मी बघितलेला आहे यांना, प्रताप पाटीलला बघितलेला आहे, सुतेश भगत करून आहे खार्डीचं, त्याला बघितलं, मयूर पाटीलला बघितलेला आहे आणि भालचंद्र पाटीलला पण बघितलेलं आहे तिकडे प्रॉपर. आणि धवल, शुभम, महेश, किरण. हा काय नक्की वाद होता? वाद कशावरून हा वाढला होता आणि काय नक्की याच्या अगोदर देखील मारहाण झाली अशी माहिती आहे, काय नक्की प्रॉब्लेम? यो किरणचा जो सरकारी जागेत बंगला आहे ना, त्याच्यामुळे पप्पाने
कंप्लेंट केली त्या बंगल्याबद्दल की हा बंगला दुसऱ्यांच्या जागेत आहे, सरकारी जागेत आहे, हे बंद करा. आणि रायपाड्याच्या राईट साईडला ना तिकडे गौशाला बांधलेली आहे ना भालचंद्र पाटील, ती पण सरकारी जागा आहे, त्याच्यावर पण कंप्लेंट झालेली आहेत. आणि खडी मशीन बंद केल्या त्याच्यामुळे गावकऱ्यांचा सल्ला होता, त्याच्यामुळे खडी मशीन बंद झाली. आणि पूर्ण गावं मिळूनच केलेले आमचे पप्पाने एकट्याने केली नव्हती, पूर्ण गावं मिळूनच केलेली. पण हे अजून पप्पालाच टार्गेट ठरवलेलं. आणि जेव्हा ते खदानीवर गेले, ज्या खदानची कंप्लेंट टाकलेली व्हिडिओ काढलेला ना त्याच खदानीवर जाऊन रस्त्यावर मारलं, त्याच्यानंतर उचलून नेलं, तिकडे दगडा आपटापट केली. आणि 2 पोरं धीरज करून त्यांनी तेव्हा मारलं, स्टार्टिंगला त्याला उभं केलेलं, रस्त्यावर कोण येतं कोण बघायला नाही. घरामध्ये लग्न पण होतं, सत्यनारायणाची पूजा होती, हा काय प्लॅन होता की काय होतं नक्की? हा आमच्या घरी कार्यक्रम आहे, सर्वजण बिझीच होते, कारण 3-4 दिवसाचं हल्दी मंडप सर्व बिझीच होते. त्याच्यानंतर पूजा त्यांना माहिती दुपारी पूजा आहे, दुपारी बोलवलं तर हा येईल एकटा, कारण घरी सत्यनारायण पूजा बाहेर कोण येणार नाही. तर याला तिकडे बोलवलं पप्पाला, कारण की प्रताप पाटील यांना, भालचंद्र पाटील यांना माहीत होतं, किरण पाटील वगैरे, की जो इसम आहे अमित चौधरीचा तो आत्माराम पाटीलच आहे, तो तिकडे एकटाच येणार नाही. पप्पा एकटाच फिरत, कारण की चुकीचं काय करत नव्हते, लिगलमध्ये एकटाच फिरत होते. म्हणून हे सर्वजण गेले, तिकडे बोलवलं मंडलाधिकाऱ्याला की असंच जाऊन त्यांनी बघितल्यानंतर ते बोलले की इकडे कोण नाही मिळत, तुमच्या माणसाला पाठवा. तर अमित चौधरी बोलला माझा तिकडे एक माणूस येतोय. मग तेव्हा त्यांना माहीत होतं आत्माराम पाटीलला, म्हणून तिकडे गेले. आणि तिकडे गेल्यानं लगेच त्यांच्या गाडीवर रॉड बीडने उकट्या मारायला सुरुवात केली. नक्कीच जर हे प्रकरण पाहिलं तर या प्रकरणामुळे आता पूर्ण गाव जो आहे तो दहशतीखाली आहे. आणि एकंदरीत किती वर्षापासून ही लोक या दहशती वावरण्यासाठी बोलण्यासाठी माझ्याजवळ याचे स्थानिक आहेत. काय सांगाल, किती वर्षापासून ही दहशत आहे आणि कशा प्रकारे तुम्ही सहन करताय सगळं? हे गुंड प्रवृत्तीचीच लोक आहेत. ह्या लोकांची पहिलेपासून आमच्या गावात दहशत आहे. या भालचंद्र पाटीलने गेल्या काही वर्षापूर्वी एक मर्डर पण केलेला. लोकांच्या जमिनी हडप केलेल्या आहेत त्यांनी. आमच्या स्वतःची जमीन हडप केलेली आहे. माझ्या मुलांना रूममध्ये डांबून, मला डांबून, माझ्या मिस्टरांच्या, माझ्या घरातल्यांच्या सह्या घेतलेल्या आहेत ह्या लोकांनी. गावकऱ्यांवर यांची एवढी दहशत आहे की लोक त्यांच्या विरुद्ध कोणतं पाऊल उचलत नाही. हे सध्याला जे प्रकरण झालं आहे ते अतिशय निंदनीय आहे, वेदना देणारं आहे. सध्याला परिस्थिती काय दहशत आहे, काय मागणी असेल तुमची? आमची मागणी अशी आहे प्रशासनाकडे, ज्यांनी हे आत्माराम पाटीलची हत्या केली त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी. आम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळावं, पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावं. नक्कीच. कारण की त्यांचं म्हणणं असं असतं भालचंद्र पाटीलचं, ह्यांच्या घरातल्यांची एवढी दादागिरी आहे, प्रशासन आम्ही विकत घेऊ शकतो, पैसा आम्ही प्रशासनाला आमच्या खिशात आहे, ही त्यांची भाषा आहे. पैशाचा माज आहे, पैशाचा माज आहे त्यांना, पैशाचा माज भरपूर आहे त्यांना. नक्कीच पाहिलं तर हे सगळे स्थानिक होते. आणि ज्या गावाच्या वेशीवर ती क्रशर मशीन चालवते जाते आणि त्याच क्रशर मशीनमुळे परिसरामध्ये जे आहे ते धुळीचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि वारंवार या परिसरातील गावकरी जे आहे ते तक्रार करत असतात, मात्र या तक्रारींची दखल प्रशासन कुठे घेत नाही. म्हणून संतप्त जे नागरिक आहेत ते देखील माझ्यासोबत आहेत. मावशी, आपलं नाव काय? रतारामच मात्र किती वर्षापासून ही 20-25 आहे? 20-25 वर्षापासून आहे. 20-25 वर्षापासून इतकी माती, इकडे माती की बघायला नको. संध्याकाळी झाले का नुसतं एवढी माती करायची. दरवाजा बंद, आता खिडक्या कशाला लावतात? गरमीशी बरोबर हवा घ्यायला लावतात. खिडक्या बंद, दरवाजा बंद, खाण्यात माती, पाण्यात माती, घरात माती, बिछाणावर माती, सगळी माती दिसणार. त्या क्रशर मशीनवाल्याजवळ कधी तुमचं बोलणं झालं होतं का? झालं तर त्याचं बोलणं कसं असं होतं तुमच्याकडे? मी बोलायची तुझी माती काय आहे ते बंद करो. हो करीन बंद. 8 दिवसांनी होईल, 15 दिवसांनी होईल, वहिनी 15 दिवसांनी बंद होईल, 8 दिवसांनी बंद होईल, असंच करायचं. असं करून वर्ष घालवायचा. गावकऱ्या येण्यासाठी रस्ता देखील सोडलेला नाही त्यांनी. काय नक्की प्रकरण? आम्हाला रस्ता सोडला नाही त्यांनी. सगळं पत्र मारून सांगते जर रस्त्यातून आमचे आले ना तर तुमच्यावर कारवाई कर. त्याच्या जाग्यात गेल्यावर आणि आमच्या जाग्यात फिरतो त्याच्यावर आम्ही कारवाई. तो काय इमानमध्ये फिरतो का? तो कोणाचे तर रस्त्यावर तो जात असेल ना, का इमानमध्ये फिरतो? त्याच्या जाग्यात आम्ही गेल्यावर आम्हाला कारवाई, आणि आमच्या जाग्यात आल्यावर आम्ही कारवाई नाही करणार. कसं मी दमदाटी तेवढी ना. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.